समोरून करा ना तुम्ही, समोरून सरांवरही करणार. पातळीवर सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन. 2 मिनिटं. गाडीमध्ये जे काही होते त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे. या परिसराचे जे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्स मध्ये आमचे पथक पोहोचलेले आहे. एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे, इंजर्डची स्टेटस काय आहे याची पूर्ण पडताळणी आमचे पथक वेगवेगळे हॉस्पिटल्सला करत आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार 6 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन 10 ते 12 लोक इंजर्ड आहे. एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये. आता आमची 8 वर गेलाय असं बोललं जाते. आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे 6ची आहे. इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्सला आहे. त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे. याच्याबद्दल नक्की फिगर याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते. वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे. जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याची फॉरेन्सिक तपासणी, तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम, DNA ची टीम्स, आमचे इन्क्वेस्टची टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे, जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची DNA पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँडओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटलला आहे. कुठे उपचार चालू आहे सर? कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे? वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्सला जखमीला पाठवण्यात आली होती. याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर. सर, या ट्रकला नक्की काय झालं होतं? हा ट्रक मध्ये काय होतं? प्राथमिक तपास मध्ये असं दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी, स्मॉल गाडी त्यामध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूचे परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे. परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे. सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. CCTV पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला नंतर सांगण्यात